विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय। मी बळीराम पाटील साहेबांना पुनश्च एकदा विनंती करतोय की साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा। चला मॅच कडे वळतो, जिथे नवीन सामना आपण पाहताय। आयांश 11 विपक्ष स्पृहा अँड शर्मिल 11 ही रंगत लढतीये। आता ही कशी लढेल हे ऐकूयात सन्माननीय संदेश केनी सरांच्या आवाजामध्ये। इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स। हॅलो, तर नक्कीच आपण मैदानामध्ये बोलूया। सामन्याला होती सुरुवात। यावेळेस आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती एक धाव कंप्लीट केले। आपण एकंदरीत या सामन्याचा विचार केला, एका बाजूला आयांश 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये स्पृहा आणि शर्विल 11। शर्विल आणि स्पृहा 11 टीमनं प्रथम टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। आयांश 11 टीमला पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करण्याचा पाचारण। पहिला गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल एक धावफलकावरती नितेश आणि विनोद असे दोन फलंदाज। हा मोठा फटका दुसऱ्या बॉलवरती आलाय, 6 धावांचा हा मोठा फटका आपण पाहू शकाल विनोद पाटील याच्या बॅटमधून। यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं षटकार आल्यानंतर एकदा आपण पाहिली या चेंडूवरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। गोलंदाजाचा आपण विचार केला तर गोलंदाज तर नक्कीच प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी षटकाराच्या हॅट्रिकसाठी या टीमचे पुरस्कर्ते पद्माकरजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक। आयांश 11 विपक्ष स्पृहा अँड शर्विल 11 या दोन टीम मध्ये हा युद्ध आपण पाहतोय। पहिला सत्र मार्गस्थ आहे, फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय स्पृहा अँड शर्विल 11 आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। गोलंदाज आपण मैदानामध्ये रमाकांतला पाहतोय। आतापर्यंत 4 चेंडू फेकले, धावा खर्च केल्यात 9। एक चांगली सुरुवात आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एकंदरीत विचार केला दोन्ही संघांचा तर नक्कीच दोन्ही संघांचे ज्यांच्या नावाने संघ खेळतायत आयांश 11 आणि स्पृहा 11 ते दोन चिमुकले देखील या सामन्याची मजा घेत असताना तुम्ही नक्कीच पाहताय। हा बॉल वाईड, पंचांचा इशारा येतोय। स्वेर अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 10 या आकड्यावरती। गोलंदाज रमाकांत राईट ओव्हर द विकेट। हा बॉल मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटची किंचित कडा घेतली। आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या मागे असणारा क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप त्याच्या माध्यमातून दिला गेला। सदाशिव पाटील ला आपण पाहतोय, मात्र इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही। एक धाव कंप्लीट केली, 11 धावा म्हणजेच 11 धावा धावफलकावरती लागल्यात ॲज अ ओपनर विनोद पाटील आणि नितेशला आपण पाहतोय मैदानावरती। खूप चांगली सुरुवात गोलंदाज या रमाकांत आपण पाहू शकाल टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले, म्हणजे काहीतरी वेगळी रणनीती स्पृहा अँड शर्विल 11 संघाची असेल आणि त्याच रणनीतीनं इथे फलंदाजी करणं फार गरजेचं असणार आहे। हा बॉल इथे निर्धाव पद्धतीचा षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्पृहा अँड शर्विल 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद एकूण धावसंख्या 11। तर नक्कीच 11 धावा धावफलकावरती दिनेशजी गायकवाड देखील इथे उपस्थित झाले। त्या स्पर्धेचा या स्पर्धेचा आनंद ते देखील घेत असताना आपण पाहतोय। तर नक्कीच खूप चांगली स्पर्धा KPL आपण पाहतोय, कोपर प्रीमियर लीग 2025 चा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण 8 संघ 104 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। खूप चांगली संधी, गावाच्या अभिमानाची स्वाभिमानाची आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षक पाहतोय सदाशिव पाटील, जर या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला तर दिनेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक। काहीतरी आगलं वेगळं, म्हणजे झेल सोडला तर 500 रुपये। आता सदाशिव पाटील थोडंसं कन्फ्यूज असेल, 500 रुपये कमवायचे की
सोडायचे. तर नक्की सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली गेली आणि थेट 8 वाजता भोजनाला सुरुवात होईल, यात मात्र शंका नसेल. खूप चांगली स्पर्धा. यावेळेस फक्त दिशा दिले, कार्पेटच्या साईनं चेंडू ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू उचल्याला फेकेल तत्पूर्वी कंप्लीट केली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. 12 म्हणजेच 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. एकंदरीत दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकातील आपण जर गोलंदाजाचा विचार केला तर सर्वेश पाटील आपण पाहतोय षटक क्रमांक 2 फेकतोय. पहिल्या षटकामध्ये आपण रमाकांतला पाहिलं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला. इथे सर्वांशी गोलंदाजी कशा प्रकारची असणार, हवेमध्ये जेल सेफ लँडिंग जरूर होईल. दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न. इथे थोडासा लेझी क्रिकेट, अलसी क्रिकेट पाहायला मिळाला. आपण जरूर पाहिला इथे क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, त्या चुकीचा लगेच फायदा उठून घेतला या 2 फलंदाजांनी. 3 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती आणि 3 धाव्यांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलंय. 14 धावा धावफलकावरती, 15 धावा धावफलकावरती. तर नक्कीच खेळाडूंसाठी खूप मोठी सुवर्ण संधी असेल. स्पृहा अँड शर्विल 11 टीमचे ऑनर आपण पाहू शकाल पद्माकरजी पाटील यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी. एका पाठोपाठ 2 चौकार, एका पाठोपाठ 2 षटकार साठी 500 रुपये, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. ज्याच्या वेळीस आपण पाहतो KPL असते, ज्याच्या वेळीस कोपर प्रीमियर लीग असते, त्या वेळीस पद्माकरजी पाटील यांचा पारितोषिक त्यांच्या संघासाठी जरूर असतं आणि आता देखील त्यांनी पारितोषिक लगावलाय. इथे मैदानामध्ये जसा पारितोषिकाची घोषणा केली आणि लगेच चौकार टोकला फलंदाज विनोद पाटील या फलंदाजानं. गीत कोपर प्रीमियर लीग चा हा धमाका आपण पाहतोय आणि तेच गीत इथे दाखवत असताना आमचे डीजे मास्टर. यावेळी मॅचची कडा, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल झाला, चुकीचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, लगेच फायदा उठून घेतला. आपण पाहू शकाल या चेंडूवरती आली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. तर नक्की सर्व खेळाडू वर्ग, सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग याला विनंती असेल की सर्वांची जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली गेली, तरी कोणी घरी जाऊ नका. 8 वाजता जेवणाला भोजनाला सुरुवात होईल, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. यावेळी झेल हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये इथे गोलंदाज आपण पाहतोय झेल पकडला गेलाय आणि इथे पहिला गडी बाद झालाय स्पृहा अँड शर्विल 11 टीमचा 20 आकड्यावरती. फलंदाज नितेश बॅक टू द प्रॅव्हलिन. जे नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय डोंगरचा देव ग्रुप कोपर आयोजित श्री सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 आणि त्यामध्ये असणारी ही KPL म्हणजेच कोपर प्रीमियर लीग पर्व 6 आपण एन्जॉय करतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. नक्की सर्व खेळाडूंना दिलेली खूप मोठी संधी आहे, आपण जरूर पाहतोय. अयांश 11 इपक्ष स्पृहा आणि शर्विल 11 या 2 टीम मध्ये हा युद्ध आपण पाहतोय. युद्ध जिंकणार कोण? पहिला सत्र मार्गस्थ. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा विचार केला 10.00च्या सरासरीनं धावा जमवत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती 20 धावा आतापर्यंत लागल्यात. उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवतील, किती धावांचं लक्ष अयांश 11 संघासमोर ठेवतील हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे मैदानावरती. तर नक्कीच आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय कुमार पवारला. जर कुमार पवारनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर आयुष पाटील बुम बुम यांच्याकडून तब्बल 5000चा पारितोषिक. क्या बात आहे, 5000
3 षटकार 5000 ATM पूर्णपणे खुलं केलंय. पासवर्ड असणार आहे 3 षटकार कुमार पवारसाठी. मैदानामध्ये गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. जशी पहिल्या चेंडूची केली फेकी तर चेंडूवरती दाखवली आक्रमकता. या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिझन मध्ये सीमा पार षटकार. पाहायला मिळाला फलंदाज विनोद पाटील याच्या बॅटमधून. विनोद पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये घालवलेत या फलंदाजानं आणि त्याच अनुभवाचा वापर करत असताना अमर पवारच्या गोलंदाजीवरती घणादाटी फलंदाजी आपली आक्रमकता दाखवत असताना पुन्हा एकदा एका पाठोपाठ हा दुसरा षटकार आणि तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक जिंकत असताना विनोद पाटील हा फलंदाज. थँक्यू डीजे. कवालीचे बादशाह कोपरगावचे रामजी फडके यांना देखील विनंती असेल तर नक्कीच अमरजी पवार यांनी याला विकेटसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. एक विकेट घ्यायचं आहे. 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय तो म्हणजेच रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून. परंतु अमर पवार याच्या गोलंदाजीवरती 2 बॉलमध्ये 2 षटकार. विनोद पाटील अनुभवाचा वापर. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं आणि नक्की जुना खेळ आपण नक्कीच पाहतोय. विनोद पाटील याच्या बॅटमधून आक्रमकता आणि आक्रमकता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32. 32 धावा एक मोठा आकडा आपण पाहतोय. दिशा दिले तंत्राचा वापर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. टू बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत उचलेल फेकेल तत्पूर्वी वेल होता अवधी होता आणि त्या अवधीमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या विनोद पाटील आणि त्याचा सहकारी मित्र कुमार पवारला आपण पाहतोय. दोन्ही संघ पुढे सरकलाय. 34 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा टीम स्प्रुवा अँड शर्विल 11 अक्रॉस द लाईन. दिशा दिली होती तिथे क्षेत्ररक्षक तैनात. कमालीचं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. परंतु फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा उठून घेतलाय. पुन्हा एकदा चेंडूवरती आल्या 2 धावा. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं. सर्वस्व पणाला क्षेत्ररक्षकांना लावलं होतं परंतु फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण 36 धावा. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू मित्र मात्र आपण पाहू शकाल. एक धाव आली या चेंडूवरती. एकने संघ पुढे सरकलाय. 37 धावा धावफलकावरती. या षटकाचा आपण विचार केला. चेंडूंची संख्या झाली एकूण 5. अंतिमचा बॉल आहे. अमर पवारसाठी सुवर्ण संधी. विकेटसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक रोशन पाटील यांच्या माध्यमातून. अंतिम चेंडूचं काय रहस्य असणार? विकेट घेणार का? किती धावा खर्च करणार? यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडासा आतमध्ये आला. निर्धाव चेंडूची सांगता आपण जरूर पाहिली तर नक्कीच 2000 रुपयाचा पारितोषिक कायम राहील. परंतु पारितोषिक आपण जर पाहिला तर पहिला विकेटसाठी होता. आता मात्र झेलसाठी. फक्त अमर पवारसाठी रोशन पाटील यांच्याकडून खास मित्र आहेत आणि मित्रासाठी काय पण आणि त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी रोशन पाटील यांच्याकडून अमर पवारसाठी हा पारितोषिक. झेलसाठी 2000 रुपये. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण विचार केला ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण फक्त 20 धावा पाहिल्या होत्या. म्हणजे प्रति षटक 10 ची सरासरी राखवत होते फलंदाज. जसं अमर पवारच्या षटकाला सुरुवात झाली आपण पाहिलात. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल आपल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला. थोडीशी खराब कामगिरी अमर पवार याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाली. अंतिमचं षटक अजूनही शिल्लक असणार आहे. 6 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असणार आहे. किती धावा जमवता येतील? कारण जर आपण विचार केला तर स्प्रुवा अँड शर्विल 11 टीमनं
टॉन्स जिंकून पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी घेतली आहे आणि नक्कीच त्याला साजेशी अशी फलंदाजी करत असताना मैदानावरती एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर नक्कीच आमच्या समवेत आम्ही पाहतोय स्कोरर मित्र आमचे निकेत पाटील रावे पेन एक चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना आपण जरूर पाहतोय. परंतु अमर शकाल एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न येते सहजरित्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. कमालीची फलंदाजी आतापर्यंत राहिले. ॲज अ ओपनर आहे विनोद पाटील. अनुभवाचा वापर करत असताना मैदानावरती आक्रमकता आहे ती सिद्ध करत असताना खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय आपल्या संघासाठी. यावेळेस ताकदीचा कमी वापर. 1 बाउंड चेंडू शतरक्षकाच्या डोक्यावरून गेलाय. सीमा पार आलाय हा चौकार. संघाची धावसंख्या चौकारात जाऊन पोहोचले. 47 दिशा जरूर दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला. तिसरी धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि ते सहजरित्या तिसरी धाव कंप्लीट केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर आपण पाहतोय. चित्याची जपलाई 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. तर नक्कीच आपण पाहू शकाल पंच निर्णय काय असणार आहे किती धावा असणार आहे त्या. कारण लाईव्ह मध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन टच झाले तर हा चौकार असणार आहे. कारण क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली. बाउंड्रीच्या बाहेर जाऊन हा चौकार अडवला गेला. आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. जबरदस्त क्लॅरिटी जबरदस्त क्वालिटी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल तुम्ही ऑन स्क्रीन वरती खेळाडूला जरूर तुम्ही पाहू शकाल. यावेळेस सुरेख पद्धतीने चेंडू फेकला. आता मात्र थोडस कमबॅक करणारा हा बॉल निर्धाव चेंडू आणि तर नक्कीच अंतिमचा बॉल आणि वैयक्तिक 45 धावावरती खेळतोय हा फलंदाज. षटकार आला तर अर्धशतक कंप्लीट होईल 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 आणि झालंय. काय कामगिरी केली आहे. KPL कोपर प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक पटकावणारा हा पहिला फलंदाज विनोद पाटील. काय फलंदाजी केले. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून आणि या षटकारानं संघाची धावसंख्या झाली एकूण 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष आयश 11 टीम समोर असणार आहे. तर नक्कीच आपण पाहू शकाल स्पृहा अँड शर्वीर 11 टीमचे ऑनर पद्माकरजी पाटील यांच्या माध्यमातून विनोदजी पाटील यांना अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल 1000 रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. क्या बात आहे. अप्रतिम सुरेख कामगिरी. 57 धावा 58 धावांचं बल मोठं लक्ष. काय खेळ केलाय विनोद पाटीलानं. सुरेख कामगिरी ॲज अ ओपनर होता आणि नक्कीच आपण पाहिलं तर ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवले. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल 4 षटकार आणि एकूण 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 17 चेंडूचा वैयक्तिक खेळ केला आणि तब्बल 51 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. 57 धावा धावफलकावरती 58 धावांचं लक्ष. येणाऱ्या 24 बॉलमध्ये स्पृहा आणि शर्वीर 11 संघासमोर असणार आयश 11 संघासमोर असणार आहे. तर नक्कीच कोणत्याही खेळाडूने जर अर्धशतक पूर्ण केला तर आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आणि इथे विनोद पाटीलसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक जमा झालाय आयोजकांच्या माध्यमातून. म्हणजे तब्बल 1500 रुपयाचा पारितोषिक विनोद पाटील यांच्यासाठी आपण पाहतोय.
यानंतरचा सामना असणार आहे, एका बाजूला असेल त्रिमूर्ती 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रिन्स 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. त्रिमूर्ती 11 संघाचा संघनायक आणि प्रिन्स 11 टीमचा संघनायक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. चला ॲज ओपनर आयन्स 11 टीम, लगेच आपण सलामी वीर ॲज ओपनर आपण पाठवायचेच. मैदानामध्ये 58 धावांचं भलं मोठं लक्ष आहे, मात्र या लक्ष्याला कशा प्रकारे पूर्ण करतील, दोन टीममध्ये कोणता संघ असेल जो विजय होईल. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण खूप चांगला खेळ पाहिला विनोद पाटीलचा, अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आयन्स 11 टीमकडून कोणता खेळाडू असणार आहे जो चांगली फलंदाजी करेल. चला त्रिमूर्ती 11 संघाचा संघनायक प्रथमेश पाटील आणि प्रिन्स 11 संघाचा कॅप्टन मिलिंद पाटील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल. चला इथे उपस्थित आहे मिलिंद पाटील, टॉससाठी यायचं. चला स्पीडअप करा विनंती असेल. एज ओपनर मैदानामध्ये उतरायचं आहे. .50 सरासरी मैदानामध्ये राखायचे. टॉस केला जाईल. एका बाजूला असेल प्रथमेश पाटील आणि मिलिंद पाटीलचा संघ आणि टॉससाठी मी विनंती करेन आदरणीय पद्माकरजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. तर नक्कीच आपण पाहू शकाल तर नक्कीच 7:31 म्हणजेच चेन्नई विपक्ष मुंबई इंडियन्स या सामन्याला देखील सुरुवात. बऱ्याच जणांनी 49 रुपयामध्ये कोटी रुपये कमवायचं स्वप्न, 3 कोटी कमवायचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. कारण नक्कीच तर नक्कीच त्या सामन्याला देखील सुरुवात झाली. खूप मोठं स्वप्न. त्रिमूर्ती 11 टीमनं टॉस जिंकलाय. तर नक्कीच हा सामना जसा होईल आपला निर्णय घ्यायचा आहे आणि लगेच मैदानामध्ये आपण उतरायचं आहे. तर मैदानामध्ये आपण जाऊया. आयन्स 11 विपक्ष स्पृहा आणि शर्वीर 11 या दोन टीममध्ये हा युद्ध 58 धावांचं लक्ष्य आहे. एकंदरीत दोन फलंदाज ॲज ओपनर मैदानामध्ये उतरलेत. आयन्स 11 टीम सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 चेंडूमध्ये 58 धावा कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे प्रति षटक 14.50 सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जरी सरासरी तुम्हाला राखायची असेल तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. जी फटकेबाजी विनोद पाटीलने पहिल्या सत्रामध्ये केली होती त्याच प्रकारचा खेळ इथे करावा लागेल. परंतु त्या प्रकारचा खेळ केला जाईल का, कशा प्रकारची होईल गोलंदाजी, कशा प्रकारची होईल फलंदाजी. ग्रीन सिग्नल पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय अमर पवार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दाखवलाय हा मोठा दणका. आल्या आल्या मारला षटकार. सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यानं अमर पवार. थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण पाहू शकाल गोलंदाज नितेश. जर अमर पवारचा विकेट घेतला तर पद्माकरजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि त्यानंतर दिल दोस्ती ग्रुप कोपर यांच्याकडून षटकारांच्या ट्रिकसाठी विकेट ट्रिकसाठी 1100 रुपये. परंतु अमर पवार ऑन फायर. हा बॉल जाईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार.
षटकांची लयलाट. उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. जर या 4 चेंडूमध्ये अमर पवारनी षटकार लगावला तर रोशन पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा 2000 रुपयाचा पारितोषिक. यावेळीस मात्र पारितोषिक आणि पारितोषिक कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. आणि अमर पवार याची फलंदाजी आपण पाहतोय आक्रमकतेची. जी गोलंदाजीमध्ये ज्या धावा खर्च केल्या होत्या त्याची भरपाई करत असताना हा फलंदाज मैदानामध्ये अक्रॉस लाईन शॉर्ट डिप्युटेड रिझन मध्ये आपण पाहू शकाल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात धावा कंप्लीट केल्यात. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. धावा झाल्या धाव फलकावरती 11. ऑन स्ट्राईक वरती आता असेल फलंदाज राहुल पवार. आयन्स 11 टीम आपण पाहतोय 58 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. जी सरासरी मैदानामध्ये राखायचे त्या सरासरीच्या दिशेने वाटचाल करत असताना अमर पवार आपण फलंदाज पाहतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून पाहिला. 11 धावा धाव फलकावरती आपण जरूर पाहिल्या. ताकद आहे, आक्रमकता आहे आणि ते दाखवत असताना मैदानावरती चांगली सुरुवात. नितेश आपण एक षटक पाहतोय. 3 चेंडू फेकलेत. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानामध्ये मात्र सामन्यामध्ये मजा जरूर येईल. नितेश राऊंड विकेट. फुलटॉस कोण सोडलेल्या बॉलला लॉलीपॉप बॉल आणि चेंडूला पाठवलंय डीपीडिकेट रिझन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय षटकार आणि पंचांचा इशारा येतोय बीमर साठी रिव्ह्यू. एअर डिलिव्हरी असेल. फुल टॉस बॉल होता आणि नक्कीच तुमच्याकडे फक्त एकच रिव्ह्यू होता. तोही तुम्ही बॅट्समॅनचा रिव्ह्यू होता. तर नक्कीच चला सुरुवात करायची आहे. फुल टॉस बॉल वरती आपण पाहिला तडाखा आपण जरूर पाहतोय. संघाची धावसंख्या खूप वेगानं पुढे सरकतोय. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. चला सामन्याला सुरुवात करायची. चेंडूची मागणी जरूर पूर्तता केली जातोय. अप्रतिम फटकेबाजी. जी फटकेबाजी अमरच्या माध्यमातून होते त्याच प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. सुरुवात केली राहुल पवारनं पण तो थोडीशी खराब कामगिरी करत असताना गोलंदाज नितेश पाटील आपण पाहतोय. थोडीशी खराब कामगिरी आणि खराब कामगिरीवरती चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. दिशा दिले. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल गेलाय. 2 बाउन्स सीमा पार. चौकार. आपण जर व्यूहरचना पाहिली ना, पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल, परत चौथ्या बॉलवरती चौकार आणि षटकार, 5व्या बॉलवरती चौकार, अशी व्यूहरचना आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक सिंगल जरूर आपण पाहतोय. म्हणजे रिपीट केले. जे अमर पवारने केलं तेच काम राहुल पवारने केलं. अप्रतिम खेळ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 22 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. एक मोठी धावसंख्या पाहायला मिळतोय. तर नक्कीच 49 रुपयामध्ये 3 कोटी रुपये कमवायचं स्वप्न कित्येक जणांचं उद्ध्वस्त झाले असतील. कारण बऱ्याच जणांचा रोहित शर्मा कॅप्टन असेल आणि तो 0 वरती आउट झालाय. नक्कीच आता ज्यांचा कॅप्टन रोहित शर्मा असेल ना ते ड्रीम 11 बघणार सुद्धा नाही. 6 होते तिकडं. परंतु मैदानामध्ये सामना खूप चांगलाच रंगतोय. एकूण धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल आणि गोलंदाज असणार आहे
कुमार पवार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये बदल, मोठे फटकेबाजी आपण पाहतोय. कुमार पवारचं दुसरं षटक, पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल आणि मैदानावरती आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती एक षटकार एक चौकारच्या मदतीने खेळणारा फलंदाज राहुल पवारला आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिले. 22 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेटने हा बॉल राहुल साठी एक क्रॉस लाईन, दणका जरूर दिलाय, चेंडूला पाठवलं इथे पाहू शकाल. वन बाउंस सीमा पार, हा मोठा फटका. 4 धावा. फलंदाजी राहिले मैदानामध्ये. प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ला करत असताना हे दोन फलंदाज पुन्हा एकदा आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. आणखी एक मोठा फटका. राहुल पवार षटकार. पण पाहतोय गोलंदाज कुमार पवार जर विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. अमर पवारची जर विकेट घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक पद्माकरजी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच अमर पवारसाठी देखील पारितोषिक आलाय. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक रोशन पाटील यांच्या माध्यमातून. पारितोषिक आपण जरूर पाहतोय. यावेळी फक्त दिशा दिली, युक्ती आणि शक्तीचा वापर इथे केलाय. आपण पाहू शकाल हा चेंडू देखील गेलाय सीमा पार, चौकार. इथे एकंदरीत आपण व्यूहरचना पाहिली ना फलंदाजाची तर षटकार चौकार याच पद्धतीने खेळ चालू आहे. परंतु गोलंदाजी इथं थोडीशी चुकीची होत असताना आपण जरूर पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये नितेश पाटीलला आपण पाहिलं, त्यानं 22 धावा खर्च केला. त्यानंतर कुमार पवारला आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 14 धावा खर्च केल्यात. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा खर्च करेल, किती धावा जमवतील, एकंदरीत दोन फलंदाजांकडून खूप चांगली फलंदाजी होतोय. ॲज अ ओपनर आहेत आणि ॲज अ ओपनरची भूमिका साकारत असताना मैदानावरती आपल्या संघाचा पूर्णपणे भार त्याने आपल्या खांद्यावरती घेतलाय आणि नक्कीच त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना मैदानावरती अप्रतिम फटकेबाजी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. या दोन फलंदाजांना तुम्हाला कुठेतरी थांबून ठेवावं लागेल. या दोन फलंदाजांची विकेट तुम्हाला घेणं फार गरजेचं असेल. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कुमार पवार इथे मात्र थोडंसं कमबॅक करून देणं फार गरजेचं असणार आहे. संघाच्या संघनायकाने दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली, त्या जिम्मेदारीनं गोलंदाजी करणं फार गरजेचे असणार आहे. सुरुवात थोडीशी खराब केली परंतु अंत कसा असणार आहे. नक्कीच ज्या खेळाडूंचा सामना नसेल त्या खेळाडूंना विनंती असेल की आपण षटकाराचा चौका बाउंड्रीचा ताबा घ्या. कारण आपण पाहू शकाल ग्राउंडच्या बाहेर जर तुम्ही आउटफील्ड पाहिली तर फार चेंडू जातील. या ग्राउंडवरती फार चेंडूंची गरज लागते. कारण एका बाजूला तुम्ही पाहू शकाल आंब्यांचा बाग आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल एक मोठा असा तला आहे. चेंडू एकदा गेला का तो परत भेटत नाहीये. म्हणूनच मी विनंती करेन ज्या खेळाडूंचा मॅच नसेल त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्या, जेणेकरून थोडीशी मदत आमच्या आयोजक वर्गाला होईल. या चेंडूवरती एक धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावा धावफलकावरती लागलेत. अमर पवार आता मात्र ऑन स्ट्राइक वरती. षटकार चौकार मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक मोठ्या फटक्याला 1000 रुपयाचा पारितोषिक रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सफल देखील ठरलाय आणि या चेंडूवरती चौकार आला आणि 1000 रुपयाचा पारितोषिक देखील पटकावला.
पण टीमच्या गोलंदाजाकडून एक चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल, परंतु नाही थोडीशी खराब कामगिरी, तितकी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय आयन्स 11 टीमच्या या दोन फलंदाजांकडून। यावेळीस मात्र लेग स्टंप सोडून गेलेला बॉल, पंचांचा इशारा येतोय, हा बॉल स्क्वेअर घोषित केलाय। अवंतर धावसंख्येमध्ये वाढ 42 धावा धावफलकावरती। अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नाहीये। ॲज अ ओपनर सलामी वीर मैदानामध्ये खेळ करतायत। बिगीट जरूर केलाय, उंची घेतली, अंतर कमी घातलाय, शतरक्षक तिथे तैनात आणि इथे झेल जमिनीला दान होतोय। खूप मोठी चुकी, झेल कोणाचं सोडलंय? अमर पवारचं। जर झेल पकडला असतं ना तर नक्की थोडासा काहीतरी बदल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये। झेल सोडला गेला, 2 धावा आल्या चेंडूवरती। एकंदरीत षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं देखील समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात एकूण 44. आता गरज आहे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे ती फक्त आणि फक्त 14। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला नितेश पाटीलला, त्यानं देखील 22 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर कुमार पवार त्यानं देखील 22 धावा। दोन्ही गोलंदाजांनी थोडीशी चुकीची कामगिरी केली। 44 धावा धावफलकावरती लागल्याच आता 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे। मैदानामध्ये गोलंदाज कोण असणार आहे? आता हा जो षटक असणार आहे तो निर्णायक असणार आहे। जर या षटकामध्ये कमी धावसंख्या खर्च झाल्या तर नक्कीच पुढचं षटक काहीतरी बघण्यासारखं राहील, यात मात्र शंका नसेल। परंतु या षटकामध्ये काय कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, या 2 फलंदाजांना थांबवलं जाईल का, या 2 फलंदाजांची विकेट घेतली जाईल का, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले जातील का, असे बरेचसे प्रश्न, मात्र त्यांचं उत्तर येणारा काल आणि वेळ आपल्यापर्यंत पोहोचवेल। क्रिकेट आपण पाहतोय अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये जर तर परंतु या शब्दाला मान नाहीये, ज्या क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारची भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये, तो क्रिकेटचा खेळ आणि स्पर्धा आपण पाहतोय कोपर प्रीमियर लीग। टॉस बॉल तडाखा दिलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल, टू बाउन्स सीमा पार, चौकार। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावा धावफलकावरती। आता गरज आहे ती फक्त आणि फक्त 10 धावांची। 11 बॉल मध्ये राहुल पवारला आपण पाहतोय, हा बॉल डीप मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं 50 धावा कंप्लीट झाल्यात आयन्स 11 टीमच्या। 58 धावांचं लक्ष्य आहे, आता फक्त गरज आहे ती 8 धावांची। उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। सामना अजून कोण जिंकला नाही, कोण हरला नाहीये, सामना अजून दोन्ही संघांच्या बाजूने समांतर आहे। मात्र इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी, यावेळेस मात्र आपण बॉल पाहतोय निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय। गोलंदाज विनोद पाटील आपण पाहतोय, ज्या विनोद पाटीलला पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक लगावलं होतं। चांगली कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 3 बॉल फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्यात। यावेळेस मात्र सुरेख कामगिरी। अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे, ते म्हणजेच स्पृहा आणि शर्वीर 11 टीमसाठी। 1 धावाली, 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 51 आकड्यावरती। आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची गरज। एक मोठा फटका या सामन्याचं चित्र आपल्यापर्यंत घेऊन येईल। आता मात्र ऑन स्ट्राईक करते अमर पवारला आपण पाहतोय, आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली, क्षेत्ररक्षण सजवलं गेलं अमर पवारसाठी। आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट रिजन, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाजूने ढकललं गेले आणि नक्कीच लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल थोडंसं क्लोज आणलं गेलंय। एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल यावेळी क्षेत्ररक्षक तिथे जरूर ठेवला गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये।
तिथे तैनात आहे क्षेत्ररक्षक. चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी दुसरी धावेचा प्रयत्न आणि यस यावेळीस मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट क्रमांक पहिला अयांश 11 टीमचा धाव बाद अमर पवार. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज लगेच मैदानामध्ये उतरायचंय. धावसंख्या धावफलकावरती 52-52. आता गरज आहे 8 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रमाकांतला आपण पाहतोय. विनोद पाटीलचा आक्रमकतेचं षटक आपण जरूर पाहतोय. सुरेख कामगिरी थोडंसं का होईना परंतु कमबॅक जरूर करून दिलाय. 7 मध्ये 6 ची गरज आहे. अंतिमचा चेंडू शिल्लक असणार आहे. रमाकांतला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलाय आणि या फटका आपण जर पाहिला तर विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फटक्याच्या माध्यमातून अयांश 11 टीम हा सामना विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ, अप्रतिम आणि अप्रतिम अयांश 11 टीमचा. थँक्यू डीजे. चला लगेच आपण सामनावीराच्या पारितोषिकाकडे बोलूया. आणि सामनावीरचा पारितोषिक ज्यानं आपल्या खेळीमध्ये एकूण